भिवंडीमध्ये 4 मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळल्याची घटना घडली आहे। 5 जणांचा यात मृत्यू झालाय तर काही जण हे ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे। दुर्घटनास्थळी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। गंगारामवाडीतील कोहिनूर अपार्टमेंटचा अर्धा भाग कोसळला। इमारत कोसळण्यापूर्वी तडे पडल्याने एका कुटुंबाचा जीव वाचला। इमारतीच्या पिलर दुरुस्तीचं काम सुरू असताना दुर्घटना घडली। चुकीच्या दुरुस्तीच्या कामामुळे दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात येतोय। भिवंडीतील भंडारी कंपाऊंड परिसरातील गंगारामवाडीमध्ये हे कोहिनूर अपार्टमेंट आहे, तर या 4 मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 4 ते 5 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते। इमारतीच्या धोकादायक पिलरच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे। स्थानिकांनी वेळीच अनेक कुटुंबांना बाहेर काढलं असलं तरी काही नागरिक आणि मजूर आत असल्याची अजूनही शक्यता आहे। घटनास्थळी अग्निशमन दल, भिवंडी महापालिकेचे आपत्कालीन पथक आणि एनडीआरएफ कडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे। मोनिश गायकवाड आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, सविस्तर तपशील देतील। मोनिश, ताजी काय माहिती समोर येते या दुर्घटनेसंदर्भातली? नक्कीच या ठिकाणी कोहिनूर अपार्टमेंटमध्येही बी विंगचा काही भाग या ठिकाणी कोसळला होता। त्याचप्रमाणे आता मृतांचा आकडा हा 5 वर पोहोचला आहे। त्याचप्रमाणे एनडीआरएफ असेल, टीडीआरएफ असेल यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू असल्याने जवळपास यामध्ये आतापर्यंत 5 मृतदेह सापडले। त्याचप्रमाणे अजूनही काही नागरिक अडकल्याची शक्यता वर्तवली। त्याचप्रमाणे या ठिकाणी महानगरपालिकेकडून या इमारतीला अति धोकादायक या कॅटेगरीमध्ये मांडण्यात आलं होतं, तर परंतु या ठिकाणी अवैधपणे बांधकाम सुरू असल्याने, ही रिपेअरिंगचं काम सुरू असल्याने ही इमारत कोसळल्याचा या ठिकाणी जे नागरिक राहतात त्या नागरिकांनी आरोप केला। त्याचप्रमाणे यामध्ये सुदैवाने जे कुटुंब ए विंग बी विंग मधून ए विंग मध्ये गेले म्हणून ते काही कुटुंब हे बचावले। त्याचप्रमाणे आताही एक मोठ्या प्रमाणात हे बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे। स्वप्नील, धन्यवाद मोनिश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।